सुप्रिया, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आज मी बनवते इकडं मिसळ पाव। तर त्याच्यासाठी सगळी तयारी केलेली आहे। तर आता इकडं पहिला मी टाकून घेणार आहे जिरे, कारण तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे। आणि जर तुम्हाला ना मिसळवर जर तर्री पाहिजे असेल जे की आपले कोरडे मसाले असतात ते, आणि त्यानंतर ना एक कांदा टोमॅटो जो असतो ना त्यावेळेस टाकायचं। आता मी संपूर्ण रेसिपी काही शेअर नाही करणार आहे। तुम्हाला जर संपूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा। आता डायरेक्ट मिसळ पाव बनवते आणि मग तुमची मिसळ झालेली आहे। आणि इथं सोहमसाठी ताट बनवलेलं आहे। आता चल खाऊन सांग मला कसं झालंय। बघ भांडे ते खूप पडले तर मला घासायचे। बघू म्हणजे मसने तर बनवून झालेले आहे, मिसळ पाव बनवून झालेला आहे। आता ही माझी नाही नवीन पद्धत आहे बरं का। ह्याच्यात तेल जमा होत राहतं आणि लास्टला मग तुम्ही म्हणताल काय ही बाई चिकट आहे, ही लास्टला चपातीच्या पिठाला जे असतं ना त्याला पुसून घेते, गव्हाच्या पिठाला। आता म्हणलं वट्टा ना स्वच्छ क्लीन करून घ्यावा। आधी मी चेंज करून घेतले, कारण ना मला ना कपडे पण धुवायचे होते ना। आज असं झालंय ना की काहीच करावं वाटत नाही। असा एक दिवस असतो ना, तसाच आजचा माझा दिवस आहे। तरी मी कपडे धुतले, भांडे घासले। म्हणलं आज ना कंटाळा आला तरी हरकत नाही, पण जे किचन आहे ते आज डीप क्लिनिंग करायचं आहे। फरशी वगैरे व्यवस्थित सर्फ टाकून मला धुवायची आहे। आणि हो, मला खूप जण ह्या मंगळसूत्राविषयी कमेंट करतायत। हे ना माझं सोन्याचं आहे आणि मी इथं साध्या काळ्या मण्यांमध्ये ह्याला ओवून घेतले डेली यूजसाठी, कारण उन्हाळा दिवस पण होता आणि साखळी सारखी घासल्या जात होती। त्याच्यामुळे मी हे असं सुंदर असं एक घेऊन असं बनवलेलं आहे। तर चला मग आता वट्टा क्लीन करून घेऊया। आणि हे बरं का, काल ना अजिबात ऊन नव्हतं म्हणून मी इकडेच आज भांडे बसून घासले, कारण खूप ऊन लागतं इकडं। आता वट्टा वगैरे क्लीन करायला तर सर्फ घेते थोडा। आणि चला आता वट्टा क्लीनच्या वरती मी करतच असते, पण आज थोडासा वेळ पण आहे आणि आज माझं धाकधूक काम म्हणजे हळूहळू काम चालू आहे। तर चला वट्टा क्लीन करून घेऊया। आणि गरम प्रचंड होत आहे, आज खूप होत आहे। आता असं म्हणतात ना, घराचं हृदय म्हणजे किचन असतं बरं का। मला ना जोवर किचन कट्टा ना असं छानपैकी क्लीन करत नाही ना, तवर ना असं वाटतं की कोणतं तरी काम राहिलेलंच आहे आपलं। तर सर्फ टाकून पूर्ण गॅसची शेगडी धुवून घेतली। रोज कसं घाई गडबडीमध्ये आपण तेवढंच धुवून घेतो, पण कधीतरी असा वेळ काढून मी 4-5 दिवसाला किंवा 8 दिवसाला अशी ही किचन, तवर ना मला पण काहीतरी असं काम राहिलं असंच वाटतं। आता छानपैकी वट्टा क्लीन केला आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही किती स्वच्छ दिसतोय वट्टा। आणि आज तसं म्हणायला गेलं ना तर पटापट कामही आवरली होती, सगळी कामं झालेली आहेत आणि घर किती क्लीन आणि चकाचक झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते। बाहेरची रूम ही पण पुसून स्वच्छ चकाचक झालेली आहे। तसं मी रोजच पुसून घेत असते। आता हे किचन आणि इकडे बघू शकता तुम्ही, आता मी हे सिरप करून पिणार आहे बरं का। मला खूप आज उन्हाचा त्रास होतोय आणि भांडेही झालेले आहेत। आणि इकडं सोहम बघतोय TV आणि इकडं पण सगळं क्लीन झालेलं आहे। आणि हे झालं आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते। चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।